छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गावरील वाळूज MIDCतील तिरंगा चौकातील वाहतूक सिग्नल बुधवारी सकाळपासून तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले होते। त्यामुळे चौकात काही काळ वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली होती। मात्र वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कारभारी गायकवाड आणि पोलीस अंमलदार विकास गुमलाडू यांनी दिवसभर चौकात उभे राहून वाहतुकीचे नियमन करत वाहतूक सुरळीत ठेवली आहे। छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील वाळूज औद्योगिक क्षेत्रातील तिरंगा चौक हा सर्वाधिक वर्दळीचा चौक म्हणून ओळखला जातोय। या चौकातून दिवसभर जड वाहने, माल वाहतूक करणारे ट्रक, कंटेनर, प्रवासी बस, खासगी वाहने तसेच दुचाकींची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते। यामुळे या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नलची महत्त्वाची भूमिका असते। बुधवारी सकाळपासूनच तांत्रिक बिघाडामुळे चौकातील वाहतूक सिग्नल बंद पडल्याने वाहन चालकांमध्ये काहीसा गोंधळ निर्माण झाला आहे। सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कारभारी गायकवाड आणि पोलीस अंमलदार विकास गुमलाडू यांनी तात्काळ चौकात तैनात होत हातावारे करून वाहतुकीचे नियमन केले। प्रचंड वाहनांच्या वर्दळातही दोनही पोलिसांनी दिवसभर कर्तव्य बजावत वाहतूक सुरळीत ठेवली। त्यांच्या तत्परतेमुळे मोठी वाहतूक कोंडी टळली आहे आणि वाहन चालकांनाही दिलासा मिळाला आहे। दरम्यान तांत्रिक बिघाड दूर करून सिग्नल लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी वाहन चालकांकडून करण्यात येते। अशोक साठे, MCN न्यूज वाळूज, छत्रपती संभाजीनगर।